आजचं युग विज्ञानाचं आहे. आजचं युग प्रगतीचं आहे. प्रगती हीच समृद्धीची जननी आहे आणि समृद्धीतूनच राष्ट्रोद्धार घडणार आहे. स्वातंत्र्यानंतरच्या 50 वर्षामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळेच भारतानं विविध क्षेत्रात आपले पाय खंबीरपणे रोवलेले आहेत. अनेक क्षेत्रामध्ये क्रांती करून दाखवलेली आहे. या वैज्ञानिक प्रगतीमागे आहेत भारतीय शास्त्रज्ञांचे अथक परिश्रम. भारतातील अनेक संस्था आज विविध क्षेत्रामध्ये संशोधन कार्यात व्यग्र आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील आणि स्वातंत्र्योत्तर काळातील संशोधन कार्य करणारी अनेक विज्ञान मंदिरं महाराष्ट्रामध्ये आहेत आणि या सगळ्या संस्थांचा महाराष्ट्राला सार्थ असा अभिमान आहे. सर वाल्डेमार मुर्डेकाय हाफकिन यांनी 100 वर्षांपूर्वी मुंबईमध्ये हाफकिन इन्स्टिट्यूटची स्थापना केली. प्लेग या भयानक रोगानं तर आपल्या देशात एकेकाळी हाहाकार माजवला होता. नागदंश आणि सर्पदंशानं अनेकांचा बळी जात असतो. रेबीजवरील प्रतिबंधक लशींवरील संशोधनसुद्धा या संस्थेमध्ये केलं जातं. अनेक वर्षांपासून मानवाला सतावणाऱ्या या रोगांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी हाफकिन इन्स्टिट्यूटमधील संशोधक अविरत कार्य करत आहेत. मुंबई शहरामधले विविध भागातले महाराष्ट्रातले उंदीर गोळा केले जातात. त्याचं शवविच्छेदन केलं जातं आणि जंतू आहेत का हे पाहिलं जातं. चाचणीचं एक महत्त्वाचं कार्य ही संस्था करते, ज्यासाठी संपूर्ण जगभर या संस्थेला मान्यता दिलेली आहे. आम्ही विविध प्रकारच्या औषधांची चाचणी करतो. त्यात किती योग्य गुण आहेत, त्यात काही विषारी औषधं आहेत का हे पाहण्यासाठी आमच्याकडे टॉक्सिकॉलॉजी विभाग आहे. ही विविध प्रकारची औषधं, विविध प्रकारच्या जंतुनाशकांच्या औषधांची तपासणी जी आम्ही करतो ती आंतरराष्ट्रीय पातळीवर जातात. त्यामुळे राज्याचे तर नाव होतच, देशाला देखील त्याचा उपयोग होतो. हवामानाचा अचूक अंदाज वर्तवता येणं हे जगभरच्या संशोधकांसाठी आव्हानात्मक काम राहिलेलं आहे. 1928 पासून पुण्याच्या वेधशाळेनं आपल्या कामाला सुरुवात केली. गेल्या 70 वर्षात तापमान, पर्जन्यमान यांची नोंद ठेवून आणि वादळ वाऱ्याची दिशा आणि गती लक्षात घेऊन त्याबाबतची माहिती जनतेला पुरवण्याचं काम वेधशाळा अविरतपणे करते आहे. अनेक ठिकाणी बसवलेल्या उपकरणांच्या द्वारे मिळणाऱ्या माहितीचा अभ्यास करून हवामानाचा अंदाज वर्तवला जातो. शेतकरी, मच्छीमार अशा सर्वांनाच या हवामानाच्या अंदाजाचा उपयोग होतो. सिमला इथं होऊ न शकलेल्या पुण्याच्या या मध्यवर्ती वेधशाळेचं नाव सिमला ऑफिस असं रूढ झालं आहे. 1946 मध्ये मुंबईमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चची स्थापना करून होमी भाभा यांनी आधुनिक विज्ञानाचा अरुणोदय महाराष्ट्रात घडवून आणला असं मी म्हणेन. उद्योगपती टाटा यांची शक्ती आणि डॉक्टर होमी भाभा यांची बुद्धी यांच्या एकत्रित प्रयत्नातून भारतामध्ये प्रगतीची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेची सुरुवात झाली. जागतिक स्तरावर भारताचं नाव उज्ज्वल करणाऱ्या या संस्थेमध्ये भौतिक विद्या,
शुद्ध गणित, भूगर्भ विज्ञान, अंतरिक्ष भौतिक, गणकयंत्र विज्ञान अशा विविध शाखांच्या मध्ये संशोधन सुरू असतं. तांत्रिकदृष्ट्या विकसित आणि सर्व सुविधा मिळणाऱ्या देशामध्ये संशोधनाचं काम करणं सोपं आणि सुखावं असलं तरी माझ्या अप्रगत देशालाच माझ्या ज्ञानाची आणि सेवेची खरी आवश्यकता आहे, असं स्पष्टपणे सांगणाऱ्या डॉक्टर भाभा यांच्याच अथक परिश्रमातून आजचा भारत उभा राहिलेला आहे. डॉक्टर भाभा यांच्याच प्रेरणेतून 1956 साली भाभा अणुसंशोधन केंद्राची स्थापना झाली. या केंद्रातल्या अप्सरा अणुभट्टीमुळे शेतकी आणि वैद्यकीय संशोधनाला गती मिळालेली आहे. विज्ञानातील अनेक महत्त्वाचे शोध विद्यापीठात लागलेले आहेत आणि त्यामुळे विद्यापीठीय संशोधनाला एक वेगळाच दर्जा आहे. संपूर्ण विश्वविद्यालय क्षेत्रात म्हणजे सर्व विद्यापीठांच्या करता खगोल विज्ञानात रिसर्च आणि डेव्हलपमेंट म्हणजे एकंदर संशोधन आणखीन विकास या दोन्ही दृष्टीनं त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ही संस्था इथं अस्तित्वात आली. आणि इथं शास्त्रज्ञ स्वतःचं संशोधन तर करतातच, परंतु विद्यापीठ क्षेत्रातले इतर शास्त्रज्ञ इथल्या सुविधांचा फायदा घेऊन आपलं संशोधन सुधारत आहेत. या ठिकाणी अद्ययावत स्वरूपाचं कम्प्युटर सेंटर म्हणजे संगणक केंद्र आहे, एक इन्स्ट्रुमेंटेशन लॅबॉरेटरी म्हणजे उपकरणं बनवायचं केंद्र पण आहे. तसंच इथली लायब्ररी ग्रंथालय हे अद्ययावत समजलं जातं. इथं एक डेटा सेंटर आहे म्हणजे जगातल्या सगळ्या डेटाबेसेस ॲस्ट्रॉनॉमीमधल्या त्यांच्याशी सतत संपर्क आणि संगणकाद्वारे साधण्याचा इथं प्रयत्न असतो. तर ह्या सर्व सुविधा आधुनिक काळामध्ये खगोलशास्त्रज्ञांच्या मदतीला महाराष्ट्रामध्ये आहेत हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. आयुकाचं वैशिष्ट्य एवढंच नाही, संशोधनाला पोषक असं वातावरण इथं तर आहेच, पण त्याचबरोबर विविध विद्यापीठांमधील संशोधकांना मदत करणं, त्यांना माहिती उपलब्ध करून देणं, प्रशिक्षण कार्यक्रम आखणं, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शास्त्रज्ञांची व्याख्यानं आयोजित करणं, कार्यशाळा आणि परिषदा आयोजित करणं, हौशी निरीक्षकांना मार्गदर्शन करणं आदी उपक्रमांच्या बरोबरच शालेय विद्यार्थ्यांच्या मध्ये सुद्धा विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी विशेष असे प्रयत्न या केंद्रातर्फे केले जातात. खगोलशास्त्रातल्या संशोधनाबरोबरच भूतलावरील पाणी आणि पाण्याशी संबंधित गोष्टींवर संशोधन करणारी संस्था पुण्याच्या खडकवासला इथं आहे. पुणे येथील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन संस्था केंद्रीय जलसंपत्ती मंत्रालयाचा अधीन असणारी एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय संस्था आहे. 1916 मध्ये विशेष सिंचन विभागाद्वारे या संस्थेची स्थापना झाली. खडकवासला धरणाच्या जवळ असलेल्या या संस्थेचा मुख्य उद्देश शेतीसाठी लागणाऱ्या सिंचन पद्धतीत सुधारणा करणे हा होता. राष्ट्राच्या विकासासाठी या संशोधन संस्थेने आपले कार्यक्षेत्रही वेळोवेळी विस्तृत केले आहे. देशांतील सर्व प्रमुख नद्या, त्यावरील धरणे व बंदराचा विकास या विषयीच्या विविध समस्यांची उकल करण्यासाठी संस्थेने भौतिकीय प्रतिकृती, गणितीय प्रतिकृती आणि प्रत्यक्ष अभ्यास या मार्गाचा स्वीकार केला. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या प्रकल्पापैकी कोयना प्रकल्प, कोराडी व डहाणू येथील औष्णिक ऊर्जा प्रकल्प, आशियातील सर्वात मोठी अशी कृष्णा नदीवरची उपसा सिंचन योजना, गोदावरी नदी काठच्या पैठण व नांदेड शहरासाठी पुराचे पूर्वानुमान करणारी गणितीय प्रतिकृती अशा महत्त्वाच्या संशोधनाचा समावेश करता येईल. या संस्थेतील विविध विषयांवर केलं जाणारं संशोधन 10 प्रमुख प्रयोगशाळा आणि त्याला संलग्न असणाऱ्या सुमारे 50 विभागामध्ये विभागलं गेलेलं आहे. यातील प्रमुख विभागांमध्ये जलशास्त्र, नदी अभियांत्रिकी, तटीय अभियांत्रिकी, बंदरे तसेच धरणे आणि पूरनियंत्रण यांचाही समावेश आहे. जलविद्युत प्रकल्प तसंच औष्णिक
आणि अणुऊर्जा केंद्राविषयींचे विविध प्रकारचं संशोधन भौतिकीय प्रतिकृती तसंच गणितीय प्रतिकृतीच्या सहाय्यानं केलं जातं. नदी, सरोवरे, धरणे आणि समुद्र यातील प्रदूषणांचा सखोल अभ्यास करून नव्या योजना सुचवणं हे भविष्य काळातलं या संस्थेचं प्रमुख असं कार्य आहे. पर्यावरण आणि परिसर विज्ञानातील विविध समस्यांचा अभ्यास करणं हेही यापुढील काळात या संस्थेचं एक प्रमुख असं कार्य ठरेल. कॉम्प्युटरवर आधारित माहितीचं संकलन, संस्करण आणि प्रसार यांचाही समावेश या संस्थेच्या कामामध्ये आहे. NIV विषाणू संबंधी संशोधन करणारी संस्था. पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजीची स्थापना 1952 साली इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि रॉकफेलर फाउंडेशन यांच्या सहकार्याने झाली. त्यावेळी डास आणि गोचिडा ह्यापासून विषाणूजन्य जे रोग प्रसारित होतात त्यावर प्रामुख्याने संशोधन चालायचे. प्रथम 15-20 वर्षाच्या काळात ह्या संस्थेने 25 नवीन विषाणू जगाला दाखवून दिले. डासांच्या पेशी काचेच्या बाटलीत प्रयोगशाळेत वाढवता येतात हे 1967 साली डॉक्टर सिंग यांनी प्रथम दाखवून दिले. 1970 साली ह्या संस्थेने कॅसनूर फॉरेस्ट डिसीज ह्या रोगावरची लस निर्माण केली. त्याचं तंत्रज्ञान विकसित करून ते आता कर्नाटक सरकारला देण्यात आलेले आहे. 1975च्या पुढे संशोधनात इतर विषाणूंची भर पडली. त्यात काविळीचे आजार, जुलाबांचे आजार, कांजिण्या, गोवर ह्या रोगांचा समावेश करण्यात आला. ह्या रोगनिदानासाठी लागणारे जे रिएजंट्स असतात ते या संस्थेतच बनवण्यास सुरुवात केली गेली. 1990च्या पुढे अत्याधुनिक चाचणी परीक्षा येथे विकसित केल्या गेल्या आणि त्यावरचे जे रिएजंट्स बनतात ते भारतात अनेक संस्थांना उपलब्ध करून दिले जातात. आत्तापर्यंत NIVने साधारण 900च्या वरती शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत. हे निबंध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेले आहेत. स्वातंत्र्यानंतर 5-6 वर्षात स्थापन झालेली ही संस्था आता भारतातील एक अग्रगण्य संस्था म्हणून मानली जाते. विषाणूजन्य रोगाचे अचूक आणि त्वरित निदान करणे आणि त्यावर कोणते खबरदारीचे उपाय घेण्यात आवश्यक आहे ह्याचा आरोग्य अधिकाऱ्यांना सल्ला देणे हे या संस्थेचं प्रमुख कार्य आहे. 1952 साली स्थापन झालेल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी या संस्थेनं देशात थैमान घालणाऱ्या विषाणूजन्य रोगांची जनतेला आणि डॉक्टरांना माहिती करून देण्याची महत्त्वाची कामगिरी केली आहे. IIT मुंबई देशातील 5 तेजोवलयांकित शिक्षण संस्थांपैकी अग्रगण्य. विज्ञान शाखेमध्ये भरारी घेण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला IIT मध्ये जाण्याचे वेध लागलेले असतात ते कॉलेज विश्वामध्येच. महाराष्ट्राच्या एकूण वैज्ञानिक प्रगतीमध्ये IITच्या विद्यार्थ्यांचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. देशातल्या एकंदर पदव्युत्तर विद्यार्थ्यांपैकी 30% विद्यार्थी IIT मधून बाहेर पडतात. IITनं भारतातल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलेलं असून त्याचा दर्जा जगातल्या सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांच्या तोडीचा आहे. आणि त्यासाठी इथल्या प्रयोगशाळेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो आहे. इथल्या इलेक्ट्रॉनिक विभागामध्ये सिलिकॉन मायक्रोचिप्स संरचित केल्या जातात. पूर्वी या संस्थांमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा परदेशी जाण्याकडे कल असायचा. पण आज सरकारच्या खुल्या आर्थिक धोरणामुळे देशातच उद्योग व्यवसायाला चालना मिळालेली आहे आणि त्यामुळे हे विद्यार्थी परत येऊन देशातच स्थायिक होऊ लागलेले आहेत. अनेक खाजगी उद्योग संस्थाही इथल्या सुविधांचा लाभ घेत आहेत. पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा ही भारतातीलच नव्हे तर जगातील एक उत्कृष्ट प्रयोगशाळा म्हणून ओळखली जाते. गेल्या 50 वर्षाचा जर आपण आढावा घेतला
तर आपल्याला असं दिसेल की महाराष्ट्राने विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन्ही बाबतीत भारतामध्ये प्रचंड पुढाकार घेऊन फार सुंदर काम केलेलं आहे. CSR मध्ये जवळजवळ आता 40 लॅबॉरेटरीज आहेत आणि त्यातली सगळ्यात पुढे असलेली अग्रेसर असलेली अशी जी संस्था आहे ती म्हणजे नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी. आणि त्यांनी प्रत्येक बाबतीत असं सुंदर काम केलेलं आहे. उदाहरणार्थ एक वेळ अशी होती की पब्लिक फंडिंग गव्हर्नमेंट फंडिंगवर संबंध लॅबॉरेटरीज अवलंबून असायच्या. पण NCLने पुढाकार घेऊन असं दाखवलं की जर आपण इंडस्ट्रियल रिसर्च केली, नवीन प्रॉडक्ट्स जर डेव्हलप केली तर त्यातून जे उत्पन्न मिळतं त्यातून आपण सेल्फ फायनान्सिंग करू शकतो. पॅटंट्सच्या बाबतीत आज आपण असं पाहिलं तर देशात आपल्याला सगळीकडे आपण ज्याला इलिटरसी असं म्हणू तशी इलिटरसी पसरलेली आहे. तर पॅटंट्सच्या बाबतीत पुढाकार घेण्यात NCLने प्रचंड काम केलं. आता यावर्षी जवळजवळ ते 100 पॅटंट्स फाईल करणार आहेत. भारतातली कुठलीही संस्था एवढी पॅटंट्स फाईल करत नाही. त्याचप्रमाणे आपण नेहमी तंत्रज्ञान विकत घेत असू दुसऱ्या देशातनं, युरोपमधनं, अमेरिकेमधनं वगैरे वगैरे. NCLने असं दाखवून दिलं की आपण तंत्रज्ञानाची आयात करण्याऐवजी निर्यात सुद्धा करू शकतो. मला वाटतं भारतातली हा पहिला प्रसंग ज्यावेळी असं घडलं. कॅटलिस्ट सारख्या अत्यंत कठीण आणि ज्याला आपण कॉम्पिटिटिव्ह एरिया असं म्हणू त्या ह्याच्यात जिथे मल्टीनॅशनल्सचं पूर्ण डॉमिनेशन आहे तिथे NCL त्यांच्याही पुढे गेलं आणि त्यांनी उत्तम काम करून दाखवलं. शेवटी असं म्हणावं असं वाटतं की आपण संबंध भारताकडे पाहिलं तर ज्याला आपण इंटेलेक्च्युअल कॅपिटल ऑफ इंडिया असं म्हणू असं आपल्याला महाराष्ट्राचं वर्णन करता येईल. शास्त्रीय ज्ञानामुळे औद्योगिक प्रगती हा उद्देश महत्त्वाचा मानून गेली 45 वर्षाहून अधिक काळ ही संस्था कार्यरत आहे. पुण्यापासून जवळच असलेल्या नारायणगाव इथं GMRTचा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. GMRT म्हणजे जायंट मीटर वेव्ह रेडिओ टेलिस्कोप. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अशा प्रकारचा हा भारतातलाच नव्हे तर जगातला सर्वात मोठा टेलिस्कोप ठरणार आहे. यामध्ये 45 मीटर व्यासाच्या 30 डिस्क अँटेनांचा समावेश असणार आहे. GMRTची निर्मिती ही स्वतंत्र भारतानं स्वातंत्र्योत्तर काळात केलेल्या शास्त्रीय प्रगतीचा महत्त्वाचा टप्पाच म्हणायला हवा. भारताच्या वाढत्या औद्योगिकरणाबरोबरच वाढत जाणाऱ्या विजेची गरज लक्षात घेऊन मुंबईजवळ तारापूर इथं तारापूर ॲटॉमिक स्टेशनची निर्मिती करण्यात आली. ऊर्जा निर्मितीसाठी येणारा कमी खर्च, सुलभ निर्मिती प्रक्रिया यामुळे यापुढच्या काळामध्ये आण्विक ऊर्जा भारताच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. पाणी आणि युरेनियम यांच्या संयुक्त प्रक्रियेतून इथं निर्माण होणारी वीज प्रामुख्याने महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांना पुरवली जाते. या दोन्ही राज्यांच्या सीमेवर वसलेला हा प्रकल्प या राज्यांच्या एकूण गरजेपैकी जवळपास 50% गरज भागवतो. हा प्रकल्प पूर्णपणे न्यूक्लिअर तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे पर्यावरण आणि इतर सुरक्षेच्या बाबींकडे विशेष असं लक्ष देऊनच या प्रकल्पाची उभारणी केलेली आहे. गेल्या 50 वर्षामध्ये लोकांमध्ये विज्ञान जावं म्हणून पहिल्यांदा मराठी विज्ञान परिषद, त्यानंतर साधारण 1980 नंतर लोकविज्ञान चळवळ, अंधश्रद्धा निर्मूलन आणि पर्यावरणाबद्दल काम करणाऱ्या चळवळी, आणि गेल्या 5-6 वर्षामध्ये साक्षरतेच्या माध्यमातून लोकांपर्यंत विज्ञान घेऊन जाणं असं एक आपल्याला झालेलं दिसते. या चळवळीमधून
लोकांमध्ये असलेलं विज्ञान आणि शास्त्रज्ञांमध्ये असलेलं विज्ञान हे तंत्रज्ञान एकत्र यावं असा सतत प्रयत्न आहे. आणि त्या बाबतीत 1980 आणि गेल्या 2 वर्षापूर्वीचं जे ग्रहण आहे, या काळामध्ये लोकांमध्ये जो पडलेला फरक आहे, त्याच्यासारख्या घटनांनी आपल्याला असं दिसतं की या कामातून लोकांमध्ये बऱ्यापैकी जागृती होती आहे आणि येत्या काळामध्ये याला जास्त प्रतिसाद मिळण्याच्या शक्यता सुद्धा आम्हाला ठिकठिकाणी दिसत आहे. महाराष्ट्रामध्ये विज्ञानाचा प्रसार करणाऱ्या चळवळीनं आता चांगलाच जोर धरलेला आहे. अनेक सामाजिक संस्था आणि उत्स्फूर्तपणे काम करणारे स्वयंसेवक यांच्या माध्यमातून ही चळवळ चालू आहे. आपल्या समाजात प्राचीन काळापासून रुजलेल्या अनेक गैरसमजुती आणि अंधश्रद्धा दूर करून समाजाला विज्ञानाभिमुख बनवण्याचं महत्त्वाचं काम या संस्था करत आहेत. कारण जर समाजानं विज्ञानाची कास धरली तरच देश सुद्धा वैज्ञानिक प्रगती करू शकेल, हे सत्य या संस्थांनी मान्य केलं आहे. आपण रोज विज्ञान वापरतो, ती सगळी आपण विज्ञानाची सृष्टी वापरतो आणि विज्ञानाची जी दृष्टी आहे ती विज्ञानाची दृष्टी मात्र आपण घेत नाही. त्याच्यामुळे होतं असं की एका बाजूला विज्ञानाच्या वापराबरोबर जो अपेक्षित असलेला डोळसपणा आहे तो आपल्याला येत नाही आणि दुसऱ्या बाजूला समाजामध्ये जो मोठ्या प्रमाणात अगतिकता आणि चंगळवाद आहे, याच्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोनाने वागण्याला फारशी अनुकूल परिस्थिती राहत नाही. त्यामुळे ही जर लढाई आपल्याला जिंकायची असेल तर एका बाजूला मला स्वतःला असं वाटतं की माणसांना डोळस बनायला शिकवलं पाहिजे. ते डोळस बनल्यानंतर निर्भयपणे ते कृती करतील हे आपण बघितलं पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला ज्याच्यामधनं या सगळ्या अंधश्रद्धा दूर होतात, निर्माण होतात, त्या अंधश्रद्धा जाण्यासाठी म्हणून जी परिस्थिती आहे तीही बदलण्यासाठी आपण त्यांना शिकवलं पाहिजे. बायफ म्हणजेच भारतीय कृषी औद्योगिक प्रतिष्ठान, याची स्थापना महात्मा गांधींच्या प्रेरणेनं त्यांचे जवळचे सहकारी श्रीयुत मणिभाई देसाई यांनी 24 ऑगस्ट 1967 रोजी पुण्याजवळच्या उरुळी कांचन इथं केली. भारतीय कृषी औद्योगिक प्रतिष्ठान ग्रामीण जनतेच्या सुधारणांसाठी जलसंधारण नियोजन, पशुसंवर्धन, पशूंचं आरोग्य, त्यांच्या चाऱ्यासंबंधीचे प्रश्न तसेच पडीक जमिनीचा लागवडीसाठी उपयोग करणं इत्यादींचा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत आहे. 1967 साली सुरू झालेली ही संस्था सध्या आपल्या 100हून अधिक केंद्रांच्याद्वारे 500 गावांच्या मधल्या गायींच्या अभिवृद्धीचा कार्यक्रम राबवत आहे. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 50,000हून अधिक गरीब कुटुंबांना याचा फायदा होतो आहे. पड जमिनीवर वृक्ष लागवड करण्याचे प्रशिक्षणाचे कार्यक्रम सध्या ही संस्था राबवते आहे. तसंच आदिवासींच्या कल्याणासाठी विविध शिबिरं, विविध उपक्रम घेतले जातात. 1970च्या काळामध्ये संकरित गायींचा निर्माण कार्यक्रम सुरू झाला तेव्हा त्याच्या आरोग्यासाठी महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांच्या मदतीनं लस तयार करण्याचा प्रकल्प वाघोलीजवळ उभारण्यात आला. या प्रकल्पाच्याद्वारे निर्माण करण्यात आलेल्या 50हून अधिक लसींचं देशभरामध्ये खाजगी आणि शासकीय संस्थांना या संस्थेद्वारे वितरण करण्यात येतं. भारताच्या आधुनिक संगणक तंत्रज्ञानाचं प्रतीक म्हणजे पुण्यातली सीडॅक संस्था. भारतातील पहिला महासंगणक तयार करण्याचा मान सीडॅकनं मिळवलेला आहे. सीडॅकच्या जिस्ट या संगणक लेखक तंत्रज्ञानानं लोकप्रियता मिळवलेली आहे. अनेक उपयोगी संगणक प्रणालींबरोबर टीव्ही उद्योगाला उपयोगी असणारी यंत्रसामुग्रीही सीडॅकनं विकसित केलेली आहे. कागदावर छापलेले भारतीय भाषेतले लेख संगणकाला स्कॅनिंगच्या पद्धतीनं कसे ओळखता येतील याविषयी सध्या इथं संशोधन चालू आहे. यामुळे संगणक भारतीय भाषेतील लेखन वाचून त्यांचं बोलीभाषेमध्ये रूपांतर करू शकेल. नुकतीच सीडॅकने संपूर्ण ज्ञानेश्वरी निरूपणासह चित्ररूपात इंटरनेटवर उपलब्ध करून दिली आहे.
भविष्य काळात आपले सर्व प्राचीन ग्रंथ या स्वरूपात पुढची हजारो वर्ष जतन करता येतील. गेल्या 50 वर्षात भारतानं विज्ञानाच्या सर्वच प्रांतात लक्षणीय प्रगती केली आहे. देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा सहभाग मोठा आणि महत्वाचा आहे. या विज्ञान मंदिरांमुळेच येणाऱ्या नव्या शतकात भारत आपलं वेगळं आणि समर्थ स्थान सिद्ध करणार आहे.